Hi friends, welcome to my YouTube channel Online Learning with Milind Sir. Today we learn the workshop of 1.1 Teenagers Prayer from 10th class subject English. English workshop. Question number first. Choose the correct alternative and complete the given sentence. खाली दोन अल्टरनेटिव्ह दिले आहेत, त्यातील योग्य अल्टरनेटिव्ह चूज करून वाक्य पूर्ण करा. ए अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे. ऑप्शन्स दिले आहेत, न्यू बिगिनिंग और न्यू एंडिंग. या दोन ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी चूज करायचं आहे. बघा, अकॉर्डिंग टू द पोएट कवीच्या मते डॅश डॅश आर ब्रॉट बाय इच न्यू डे म्हणजे प्रत्येक नवीन दिवस टिंबटिंब घेऊन येत असतो. तर आपण पोयममध्ये शिकलेला आहात की प्रत्येक नवीन दिवस हा न्यू बिगिनिंग घेऊन येत असतो, म्हणजे राईट आन्सर इथे आहे न्यू बिगिनिंग. बी वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू. ऑप्शन्स ग्रेट डिस्ट्रेस अँड ग्रेट सक्सेस. आपण जो मार्ग निवडतो तो आपणास टिंबटिंबकडे घेऊन जातो, ग्रेट डिस्ट्रेसकडे की ग्रेट सक्सेसकडे. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ग्रेट सक्सेस. मोठ्या यशाकडे ते आपल्याला घेऊन जात असतं. सी द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत माईट और राईट. कवी देवाला प्रार्थना करतो की टिंबटिंब गोष्टीसाठी मला उभे राहण्यास मदत कर. मग कोणत्या गोष्टीसाठी, माईट की राईट? मग याचं करेक्ट ऑप्शन आहे राईट, म्हणजे योग्य गोष्टीसाठी मला उभे राहण्यास मदत कर असे कवी देवाकडे प्रार्थना करतो. डी द पोएट्स वॉन्ट टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. ऑप्शन्स वर्स्ट अँड बेस्ट. कवीला हे पाहायचे आहे की आपल्या टीनेजर्स इयर्समध्ये म्हणजे किशोरवयीन वर्षात त्याच्या आयुष्यातील टिंबटिंब वर्ष आहे. वर्स्ट आहे की बेस्ट आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बेस्ट इयर. म्हणजे कवीला पाहायचे आहे की किशोरवयीन वर्ष हे त्याच्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट वर्ष आहे. क्वेश्चन नंबर सेकंड. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएममधून आपल्याला रायमिंग वर्ड शोधून लिहायचे आहे. तर बघा, फर्स्ट स्टांजामध्ये बघूया आपण. मेक आणि टेक हे दोन रायमिंग पेअर्स आहे. त्यानंतर सेकंड स्टांजामध्ये सक्सेस डिस्ट्रेस. थर्ड स्टांजामध्ये सी आणि मी. फोर्थ स्टांजामध्ये वे डे. आणि लास्ट फिफ्थ स्टांजामध्ये सी आणि मी असे रायमिंग पेअर्स या पोएममध्ये आहेत. क्वेश्चन नंबर थर्ड. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. या पोएमची राईम स्कीम काय आहे? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. खाली जे ऑप्शन्स दिले आहेत त्यातून एक योग्य ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे, निवडायचा आहे. ऑप्शन्स दिलेत ए ए बी बी. सेकंड आहे ए बी सी डी. थर्ड ऑप्शन आहे ए बी सी बी आणि फोर्थ ऑप्शन आहे ए बी बी ए. तर चला बघूया या पोएमची राईम स्कीम काय होते ते. आता राईम स्कीम काढता वेळेस आपण लास्टचे जे वर्ड आहे ते वर्डचा आपण विचार करत असतो. मग फर्स्ट स्टांजामधील फर्स्ट लाईनमधील लास्ट वर्ड आहे बिगिनिंग, त्याला आपण ए म्हणूया. सेकंड लाईनमध्ये आहे मेक, त्याला आपण बी म्हणूया. थर्ड लाईनमध्ये आहे चूज. आता या दोन्हीपैकी चूज हा वेगळा शब्द आहे, त्याच्यात रायमिंग पेअर्स नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला सी म्हणूया. आणि लास्ट लाईनमध्ये आहे टेक. तर मेक आणि टेक हे दोन्ही राईम पेअर्स असल्यामुळे दोन्हींना एकच नंबर आपल्याला द्यावा लागतो. मेकला बी दिलेला आहे, त्यामुळे टेकला देखील आपण बी हाच नंबर देऊया. मग आपली राईम स्कीम तयार झालेली आहे ए बी सी बी. मग ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं की ए बी सी बी हा ऑप्शन किती नंबरला आहे. तर थर्ड नंबरला आपल्याला ए बी सी बी ही राईम स्कीम या ठिकाणी दिसते आहे, म्हणून त्याचं करेक्ट ऑप्शन आहे थर्ड नंबर.
या पोएममध्ये 5 स्टांजा आहेत आणि या 5ही स्टांजांची राईम स्कीम ABCB हीच आहे. तुम्ही अशाच पद्धतीने इतर स्टांजांच्या देखील राईम स्कीम काढू शकतात. या राईम स्कीमबद्दल आपण असाच एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये सविस्तरपणे राईम स्कीम कशा पद्धतीने बनवली जाते ते आपण त्यामध्ये शिकणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओबद्दल लगेच माहिती मिळेल. क्वेश्चन नंबर 4. मॅच द लाईन इन कॉलम A विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम B. तुम्हाला कॉलम A मध्ये काही लाईन्स दिलेल्या आहेत आणि कॉलम B मध्ये त्यांची फिगर ऑफ स्पीच दिलेली आहे. तर आपल्याला या लाईन्सच्या आणि त्यांच्या फिगर ऑफ स्पीचच्या जोड्या लावायच्या आहेत. तर फर्स्ट आहे डिसिजन आय मस्ट मेक. याची फिगर ऑफ स्पीच आहे B इन्व्हर्जन. सेकंड आहे प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. याची फिगर ऑफ स्पीच आहे ॲपस्ट्रॉपी. थर्ड आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. याची फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटेरिशन. आणि फोर्थ आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. याची फिगर ऑफ स्पीच आहे C मेटाफर. अशा पद्धतीने आपण लाईन्स आणि त्यांच्या फिगर ऑफ स्पीच यांच्या जोड्या लावलेल्या आहेत. परंतु आपल्याला हे माहीत नाही की कोणत्या लाईनसाठी कोणती फिगर ऑफ स्पीच वापरायची असते आणि तीच फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी काय येते. तर त्यासाठी आपल्याला फिगर ऑफ स्पीचचा अभ्यास करावा लागेल. यासाठी आपण लवकरच एक फिगर ऑफ स्पीचविषयी नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्या लगेच तुम्हाला त्याची माहिती होईल आणि फिगर ऑफ स्पीच नेमकी कोणती आहेत आणि ते कशा पद्धतीने त्याचा वापर करतात याविषयी तुम्हाला माहिती समजेल. या ठिकाणी ॲलिटेरिशन कधी वापरायची त्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर बघूया. ॲलिटेरिशन इज द ऑक्युरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स एटसेट्रा, सच ॲज दॅट लाईफ इज अ ल्यू इट्स व्हेरी फास्ट. म्हणजेच तुम्हाला एखादी फ्रेज दिलेली असेल किंवा सेंटेन्स दिलेले असेल, त्या सेंटेन्समधील काही शब्द जे असतात त्यांची सुरुवात जी असते ती सेम साऊंडने झालेली असली पाहिजे किंवा सेम वर्डने झालेली असली पाहिजे. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट लाईफ इज ल्यू इट्स व्हेरी फास्ट. यामध्ये बघा लाईफचा यल आणि ल्यूचा यल या दोन्हीची स्टार्टिंग जी आहे ती यलने होते, म्हणजे सेम वर्डने किंवा सेम साऊंडने होते. त्यावेळेस ॲलिटेरिशन ही फिगर ऑफ स्पीच होते. अशा प्रकारचे फाइंड द मोर एक्झाम्पल्स ऑफ ॲलिटेरिशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. तुम्ही तुमच्या बुक्समधून ॲलिटेरिशनचे असे इतर एक्झाम्पल देखील तुम्ही शोधू शकता. क्वेश्चन नंबर 5. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. मुलाखतीच्या घटकावरती आपल्याला नियोजन करायचं आहे. फ्रॉम ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. कोणत्याही एका घटकावरती ग्रुपमध्ये तुम्ही चर्चा करायची आहे आणि मुलाखतीविषयी आपल्याला नोट्स तयार करायचे आहे. त्यासाठी आपल्याला खाली काही पॉईंट्स दिले आहेत. त्या पॉईंट्सचा आधार घेऊन आपल्याला मुलाखतीसाठी नियोजन तयार करायचं आहे. खाली पॉईंट्स दिले आहेत. फॉर्मॅट आणि स्ट्रक्चर, त्याची साईज, लेंथ, हाऊ मच म्हणजे किती असावी, डज नॉट, रूल्स अँड रेग्युलेशन, त्याचे काय करावे काय करू नये यावर विषयी रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत. त्यानंतर टाईप ऑफ क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन असावेत, येस नो क्वेश्चन्स और WH टाइप्स क्वेश्चन्स. When you take the interview, this time you should consider the name of interviewees and interviewers, any other details as the time, date and venue. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस इंटरव्ह्यू घ्यायची आहे त्यावेळेस तुम्हाला त्या इंटरव्ह्यू देणारा आणि इंटरव्ह्यू घेणारा, त्याचबरोबर ती इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला आहे, कोणत्या वेळेला आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे हे विचारात घेणे गरजेचे आहे.
सेकंड एलिमेंट आहे साईज लेंथ. हाऊ मच, म्हणजे साईज आणि लेंथ किती असली पाहिजे. द लेंथ ऑफ द इंटरव्ह्यूज मे बी 20 to 30 मिनिट्स ओनली, म्हणजे त्याची साईज साधारणतः 20 ते 30 मिनिटांपर्यंतच असावी. डज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स, म्हणजे इंटरव्ह्यूच्या काळामध्ये कोणती गोष्ट करावी आणि कोणती गोष्ट करू नये याचे देखील काही नियम असतात. ते नियम आपण या ठिकाणी बघूया. फर्स्ट रूल्स आहे डोंट रिपीट थिंग्स, म्हणजे एकच गोष्ट वारंवार रिपीट करू नये. सेकंड डोंट गेट इट टू पर्सनल, कोणती गोष्ट ही पर्सनली वैयक्तिकरित्या घेऊ नये. थर्ड यूज सिम्पल लँग्वेज, एकदम साध्या सरळ लँग्वेजचा वापर करावा. फोर्थ गिव्ह रिस्पेक्ट, समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट द्यावा, त्याचा आदर करावा. आणि लास्ट वन 5 अवॉइड चीप अँड व्हल्गर लँग्वेज, आणि असभ्य भाषा वापरू नये, असभ्य भाषेचा वापर या ठिकाणी करणे टाळावा. अशा प्रकारचे या ठिकाणचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. टाईप ऑफ क्वेश्चन्स, येस नो टाईप क्वेश्चन और WH टाईप क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चनचा कोणता टाईप इंटरव्ह्यू घेताना वापरला पाहिजे ते माहिती असणं गरजेचं आहे. तर बोथ येस नो अँड WH टाईप क्वेश्चन्स आर अलाउड, म्हणजे या ठिकाणी येस नो टाईप क्वेश्चन आणि WH टाईप क्वेश्चन हे दोन्ही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू घेताना वापरू शकतो. क्वेश्चन नंबर 6. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 questions to interview any successful teenager. You may use the following guidelines. यशस्वी कुमारकांपैकी कोणत्याही एकाची मुलाखत घेण्याकरता एक प्रश्नसंच तयार करा. 10 प्रश्नांचा एक प्रश्नसंच तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला खाली काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सचा आधार घेऊन आपण 10 प्रश्न तयार करायचे आहेत. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू कंडक्ट करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं एक टेम्पलेट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, फॉर्मॅट दिलेला आहे. तर तो फॉर्मॅट आपण पहिल्यांदा बघूया. नेम ऑफ द इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं नाव, नेम ऑफ द इंटरव्ह्यू जो देतो त्या इंटरव्ह्यू देणाऱ्याचं नाव. टॉपिक पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, म्युझिक, आर्ट यापैकी कोणताही एक टॉपिक आपण त्या ठिकाणी निवडू शकतो. त्या जो इंटरव्ह्यू देणारा आहे त्याने यामधील कोणत्या घटकामध्ये यशस्वीपणे त्याने वाटचाल केली आहे किंवा त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे त्यानुसार आपल्याला तो टॉपिक निवडायचा आहे. त्यानंतर व्हेन्यू, स्टुडिओ, TV चॅनल किंवा एखादा ऑडिटोरियम हॉल यापैकी ज्या ठिकाणी ती इंटरव्ह्यू घेणार आहोत त्या ठिकाणचा आपल्याला व्हेन्यू किंवा ते ठिकाण आपल्याला ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर डेट, त्याची डेट आपल्याला चूज करायची आहे, कोणत्या दिवशी तो इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर टाईम, त्याचा आपल्याला टाईम ठरवायचा आहे ज्या टायमाला ती इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर ड्युरेशन म्हणजे कालावधी, तो इंटरव्ह्यू किती कालावधीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर आपल्याला टोटल 10 क्वेश्चन्स तयार करायचे आहेत, टोटल 10 क्वेश्चन्स. मिक्सअप ऑफ येस नो अँड WH क्वेश्चन्स, म्हणजे त्याच्यामध्ये येस नो टाईप आणि WH टाईप या दोन्ही टाईपचे क्वेश्चन्स आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आले पाहिजे. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन्स, प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी योग्य अशा प्रकारचा बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. कॉन्व्हर्सेशन शूड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू, आणि इंटरव्ह्यू करताना ती इंटरव्ह्यू रिअल खरोखर होते आहे असं आवाज त्या ठिकाणी आला पाहिजे की त्या ठिकाणी फील झालं पाहिजे, अशा प्रकारचं कॉन्व्हर्सेशन असावं. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन्स, वैयक्तिक खाजगी प्रश्न जे आहेत ते शक्यतो टाळायचे. अवॉइड व्हेरी कॉज्युअल, चीप अँड व्हल्गर लँग्वेज, आणि त्या ठिकाणी असभ्य भाषेचा वापर करणं टाळायचं आहे. साधी सिंपल लँग्वेज या ठिकाणी आपण वापरायची आहे. अशा पद्धतीने आपण याचं गाईडलाईन्स घेऊन या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यूसाठी फॉर्मॅट तयार करायचा आहे.
फर्स्ट, नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर. सुरेश जाधव. म्हणजे जो इंटरव्ह्यू देणार आहे त्याचं नाव आहे सुरेश जाधव. नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर, जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्याचं नाव एक TV रिपोर्टर करण कुलकर्णी. टॉपिक म्युझिक. सुरेश जाधव याने म्युझिकमध्ये यश मिळवलं आहे, त्याच्यामुळे त्याचा टॉपिक येईल म्युझिक. त्यानंतर व्हेन्यू आज तक TV चॅनल. आज तक हे एक TV चॅनल आहे, न्यूज चॅनल. या ठिकाणी ही इंटरव्ह्यू होणार आहे. त्याची डेट आहे 25 ऑक्टोबर 2021. टाईम 6 PM, म्हणजे त्याची वेळ आहे संध्याकाळी 6 वाजता. ड्युरेशन म्हणजे कालावधी हाफ ॲन आवर्स, म्हणजे साधारणतः अर्धा तासाचा हा इंटरव्ह्यू आहे. यानंतर आपण 10 क्वेश्चन्स बघूया. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर ब्लाइंड म्युझिशियन. सुरेश जाधव हा एक ब्लाइंड म्युझिशियन आहे आणि त्याची या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतलेली आहे. फर्स्ट क्वेश्चन, कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर फॅमिली. कृपया तुमच्या फॅमिलीविषयी तुम्ही सांगू शकता का. सेकंड क्वेश्चन, हाऊ डिड यू ब्लाइंडनेस अफेक्ट युअर करिअर ॲज अ म्युझिशियन अँड कंपोजर. ॲज अ म्युझिशियन आणि कंपोजर म्हणून तुमचा या ब्लाइंडनेसचा, आंधळेपणाचा तुमच्या करिअरवरती काही परिणाम होतो का आणि तो कशा प्रकारे होतो. थर्ड क्वेश्चन, हू सपोर्टेड यू इन युअर व्हेंचर. तुमचे जे व्हेंचर आहेत, म्हणजे तुमचे जे उपक्रम आहेत, त्या उपक्रमांना कोण सपोर्ट करतं. क्वेश्चन नंबर 4, हू वेअर युअर गुरुज अँड व्हॉट सॉर्ट ऑफ ट्रेनिंग डिड यू रिसीव्ह. तुमचे गुरु कोण होते आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे ट्रेनिंग घेतलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट डीड इज युअर स्पेशालिटी इन सिंगिंग. सिंगिंगमध्ये म्हणजेच गाण्यामध्ये तुमची स्पेशालिटी कोणती आहे. क्वेश्चन नंबर 6, विच वॉज द बेस्ट परफॉर्मन्स इन युअर लाईफ अकॉर्डिंग टू यू. तुमच्या मते तुमच्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट परफॉर्मन्स कोणता. क्वेश्चन नंबर 7, व्हॉट आर द अवॉर्ड यू हॅव रिसिव्ह. आत्तापर्यंत तुम्ही किती अवॉर्ड मिळवलेले आहेत. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर फ्युचर. भविष्यामध्ये तुमचा काय प्लॅन आहे किंवा काय नियोजन आहे. क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज युअर ॲडवाईस टू यंग ॲस्पिरंट. तुमचे जे यंग ॲस्पिरंट्स आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, ज्यांनी तुमच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे, अशांसाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल. आणि क्वेश्चन नंबर 10, व्हॉट कॅन यू डू टू इन्करेज देम. तुम्ही त्यांना इन्करेज करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही काय करू शकता. अशा पद्धतीने आपण 10 क्वेश्चनचा एक सेट तयार केलेला आहे. तुम्ही देखील अजून तुमचे क्वेश्चन्स यामध्ये ॲड करू शकता. क्वेश्चन नंबर 7, रीड द पोयम. पोयम काळजीपूर्वक वाचा. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. खालील पॉईंट्सचा आधार घेऊन 12 ते 15 वाक्यांमध्ये या पोयमचं ॲप्रिसिएशन लिहा. फर्स्ट आहे टायटल. टायटल तर आपण सर्वांना माहीत आहे. टायटल लिहायचं आहे तुम्हाला अ टीनेजर्स प्रेयर. त्याचे पोएट आहेत जे मॉर्से. राईम स्कीम. आता राईम स्कीम आपण अगोदरच काढलेली होती. या पोएमची राईम स्कीम आहे ABCB. त्यानंतर आहे फेवरेट लाईन. आता तुम्ही कोणत्याही लाईन या ठिकाणी लिहू शकता. या पोएममधील कोणतीही तुम्हाला जी आवडेल ती फेवरेट लाईन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मी या ठिकाणी माझी फेवरेट लाईन लिहिली आहे, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. त्यानंतर या थीम ऑर सेंट्रल आयडिया, या पोएमची थीम किंवा सेंट्रल आयडिया काय आहे ती आपल्या या ठिकाणी लिहायची आहे. तर बघा, द थीम ऑफ द पोएम इज टीनेजर्स प्रेयर टू गॉड टू शो टू राईट वे ऑफ लाईफ अँड ऑल्सो प्रेयर्स टू गॉड टू कीप अवे फ्रॉम बॅड थिंग्स. म्हणजे जो टीनेजर आहे तो देवाकडे प्रार्थना करतो की मला माझ्या जीवनामध्ये योग्य मार्ग दाखव आणि मला वाईट गोष्टींपासून दूर ठेव. अशा पद्धतीने आपल्याला या पोएमची थीम किंवा सेंट्रल आयडिया लिहायची आहे. नेक्स्ट
फिगर ऑफ स्पीच. आता या अगोदरच आपण फिगर ऑफ स्पीचचा एक क्वेश्चन बघितलेला आहे. त्यातीलच या फिगर ऑफ स्पीच तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ॲपस्ट्रॉफी, इन्व्हर्जन, मेटाफर, ॲलिटेरेशन या पोएममध्ये या 4 फिगर ऑफ स्पीच आहेत. त्यानंतर स्पेशल फीचर्स, टाईप ऑफ द पोएम, लँग्वेज, स्टाईल, टोन, इम्प्लाइड मिनिंग एट्सेट्रा. आता या पोएममध्ये स्पेशल फीचर्स काय आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं किंवा लिहायचं आहे. तर बघा स्पेशल फीचर्स काय आहे. This is the prayer to God by teenager. The poet used easy language to understand. The poet prayer to help you to choose right way of life. या पोएममध्ये पोएट जो आहे तो टीनेजर्स आहे, तो किशोरवयीन आहे आणि तो देवाकडे प्रार्थना करतो आहे. या पोएममध्ये पोएटने अतिशय साध्या आणि सोप्या भाषेचा वापर केलेला आहे की जे आपल्याला सहजासहजी अंडरस्टँडिंग होते, आपल्याला समजतं. पोएट देवाकडे प्रार्थना करतो की माझ्या जीवनामध्ये योग्य मार्ग निवडण्यासाठी मला मदत कर. हे या पोएमचं स्पेशल फीचर्स आहे. लास्ट वन आहे व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम. ही पोएम मला का आवडते किंवा का आवडत नाही ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, आय like the poem because it show the right way of life and help me think positive. कारण या पोएममुळे मला जीवनाचा योग्य मार्ग सापडतो किंवा योग्य मार्ग दिसतो आणि माझे विचार पॉझिटिव्ह होण्यासाठी ही पोएम मला मदत करते. त्यामुळे मला ही पोएम आवडते. Question number 8. Compose a short prayer in English asking God to guide you in your teenage years. Later, you can even try to make the line rhyme to give it a poetic form. तुमच्या कुमार वयात तुम्हाला देवाचे मार्गदर्शन लाभावे याकरता केलेली एखादी छोटीशी प्रार्थना लिहा. कवितेचे स्वरूप देण्याकरता यमकयुक्त ओळी लिहा. चला तर आपण ते लिहिण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. ओ गॉड, ब्लेस मी विथ फ्रेंड्स विथ प्युरेस्ट हर्ट who will always stand by me in dark and dust. Let our friendship grow clean and right. My future bright will be in my sight. अशा पद्धतीने तुम्ही देखील अशी एक प्रेयर तयार करू शकता आणि त्या ठिकाणी लिहू शकता. तुम्ही देखील अशा पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. Question number 9. Look around in your vicinity, your family, friends, neighbors, classmates, etc. and write about any 4 teenagers who have made a name for themselves by doing something extraordinary. तुमच्या अवतीभोवती असलेले तुमचे कुटुंब, मित्र, शेजारी, वर्गमित्र इत्यादींकडे लक्ष द्या आणि ज्यांनी काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, स्वतःचं नाव कमवलेलं आहे, अशा 4 कुमारकांविषयी माहिती लिहा. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. याचं ॲन्सर मी या ठिकाणी देणार नाही. तुम्ही स्वतः या ठिकाणी तुमच्या अवतीभोवती असलेले मित्र वगैरे बघा आणि त्यांची माहिती लिहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी मिळतील. थँक्यू.